वार्ता विज्ञानाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। विज्ञानामध्ये किंवा विज्ञानाशी संबंधित दररोज अनेक घडामोडी घडत आहेत। खरं तर प्रत्येक घडामोडीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध हा विज्ञानाशीच असतो। विज्ञान वार्तामध्ये याच घडामोडींचा वेध घेण्याचा आणि आपल्याला सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो। चला तर बघूया आजच्या विज्ञान वार्तांमध्ये काय आहे ते। आपला मराठवाडा म्हणजे कमी पावसाचा भाग। मुळातच नदी तलाव यांना पाणी कमी मिळत असल्यानं तसंच पाण्याची गरज वाढल्यानं या भागात मोठ्या प्रमाणात भूजल उपसा झालाय। मात्र ही परिस्थिती फक्त मराठवाड्यात नाहीये तर जगभरात भूजल पातळीची स्थिती ही चिंताजनक बनत चालली आहे। नासाचा अभ्यासच तसं सांगतो। पाहूयात याबाबतचा हा रिपोर्ट। पृथ्वीचा सुमारे 70% भाग पाण्याने व्यापलाय। त्यातलं 96.3% पाणी समुद्राने व्यापलंय। 1.7% पाणी बर्फ स्वरूपात आहे तर 1.7% पाणी हे भूजल स्वरूपात आहे। जेमतेम 0.3% पाणी हे नदी आणि तलाव स्वरूपात उपलब्ध आहे। ही आकडेवारी सांगायचं कारण म्हणजे पाण्याचा वापर सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणात वाढलाय। मध्यंतरी अमेरिकेच्या नासा आणि जर्मनीच्या अवकाश संस्थेनं एक संयुक्त प्रकल्प राबवला। ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपेरिमेंट म्हणजेच ग्रेस असं नाव या मोहिमेला देण्यात आलं। या मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास केला गेला। पण ह्या निमित्तानं भूजल पातळीबाबतची धक्कादायक माहितीच हाती आली। या मोहिमेअंतर्गत 487 किलो वजनाचे 2 उपग्रह सुमारे 500 किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित करण्यात आले। हे उपग्रह सुमारे 94 मिनिटात पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करत होते। या उपग्रहातल्या इन्फ्रारेड छायाचित्रांच्या माध्यमातून असंख्य छायाचित्र घेण्यात आली। ह्या छायाचित्रांच्या माध्यमातून विविध महिन्यात भूजल पातळीचं स्वरूप नक्की काय आहे हे नोंदवण्यात आलं। हा अभ्यास अविरत 15 वर्ष सुरू होता। ऑक्टोबर 2017 मध्ये ही मोहीम संपुष्टात आली। मे महिन्यात ह्या छायाचित्रांच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष नासाने जाहीर केले, जे अत्यंत धक्कादायक होते। नासाचे महत्त्वाचे निष्कर्ष: नदी आणि मोठे तलाव ह्यातील पाण्याचा वापर भरमसाठ वाढलाय। जिथे पाणी कमी उपलब्ध आहे तिथे भूजल पातळी आणखी खालावली आहे। जे भाग शुष्क आहेत ते आणखी शुष्क होत असल्याचं दिसून आलंय। वातावरणातील बदलही मोठ्या प्रमाणात होत असल्याचा परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर झालाय। बर्फ वितरणाचं प्रमाणही वाढलंय। अमेरिका हा जगात सर्वात प्रगत देश समजला जातो। मात्र खुद्द अमेरिकेच्या काही भागातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याचं समोर आलंय। कॅलिफोर्निया, जो जगात सुंदर भाग समजला जातो, तिथे भूजल पातळी गेल्या 10 वर्षात कमी झाल्याचं समोर आलंय। कारण पाऊस आणि पडणारा बर्फ ह्याचं प्रमाण कमी झाल्यानं शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भूजल उपसा झालाय। या काळात तब्बल 4 अब्ज टन एवढ्या पाण्याचा उपसा झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे। सौदी अरेबिया हा वाळवंटी प्रदेश। मुळातच मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता, त्यामुळे शेतीसारखे उद्योग अगदी काटकसरीनं करावे लागतात। पाण्याचा वापर इथं अगदी काटेकोरपणे केला जातो। तरी या भागातला भूजल साठा देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात कमी झालाय। हीच परिस्थिती आफ्रिकेच्या पश्चिम भागात दिसून आली। खरं तर ह्या भागात बऱ्यापैकी जंगल आहे, मात्र गेल्या काही वर्षात इथलं जंगल कमी होतंय। शिवाय भूजल उपसाही मोठ्या प्रमाणात वाढलाय। चीनच्या पश्चिम भागातील झिंजिंग प्रांतामध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालंय। त्यामुळे ह्या भागातही भूजल उपसा मोठ्या प्रमाणात झालाय। साधारणपणे शेती असलेल्या ठिकाणी भूजल उपशाचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतं। मात्र चीनमधील झिंजिंग प्रांताचं उदाहरण हे वेगळंच म्हणावं लागेल। नासाच्या निष्कर्षानुसार हा भाग जगात सर्वात जास्त वेगानं भूजल उपसा करतोय। थोडक्यात जगात अनेक भागात मराठवाड्यासारखी परिस्थिती ओढावली आहे। पावसाचं अनिश्चित प्रमाण, शेती आणि नागरिकीकरणामुळे भूजल पातळी वेगानं कमी होत चालली आहे।
या मोहिमेनंतर नासा अशीच आणखी अत्याधुनिक उपकरणं असलेली मोहीम 2022 मध्ये हाती घेणार आहे. यामध्ये भूजल पातळीचा आणखी अभ्यास केला जाईल. त्यानंतर भविष्यातील पुढचे निष्कर्ष हाती येतील. हा भूजल उपसा कमी करण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत की नाही, हाच खरा मुद्दा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.